मागच्या लेक्चरला आपण भरताचे रससूत्र बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये रसनिष्पत्ती कशी होते त्यांनी सांगितले की विभाव, अनुभव आणि व्यभिचार भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते असं त्यांनी सांगितलंय. विभाव म्हणजे एखादं पात्र आपल्याला पात्र करायचं आहे तर त्याला साजेशी अशी वेशभूषा पूर्ण आपण त्या याच्याशी समरस असायला पाहिजे त्या पात्राशी, तर ते विभाव. ठीक आहे. आणि त्याच पात्राशी असलेला आजूबाजूचा जो परिसर आहे, परिस्थिती जी आहे, प्रसंगानुसार परिस्थितीचं जे काही चित्रण केलेलं आहे त्याला अनुभव. ठीक आहे. आणि त्यानुसार व्यभिचार म्हणजे त्यांना जर शोकात्मिका दाखवायचा आहे, सुखात्मिकेचे भाव दाखवायचे असेल तर ते जे आपल्या चेहऱ्यावर येणारे भाव जे आहे ते व्यभिचार भाव. ठीक आहे. याच्यातून रसनिष्पत्ती होते. रसनिष्पत्ती होते म्हणजे रसिकांना त्याच्यातून एक सुखद किंवा दुःखद अनुभव घेता येतो. असे हे विभाव, अनुभव, व्यभिचार भाव. ठीक आहे. विभाव बघितलं होतं. विभावचे आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव असे दोन प्रकार बघितले होते. त्यानंतर अनुभव हे बघितलेलं होतं. त्यानंतर आता हे हे पूर्ण झालेलं नव्हतं. अनुभव हे घेऊन घेऊ आपण एकदा. विभावांच्या मागोमाग अ, विभावांच्याच मागोमाग काय येतात अनुभव. तर वरील नायक नायकांच्या ठिकाणी रतिभावना उत्कट बनल्याचे केवळ वर्णनावरून रसिक प्रेक्षकांना प्रभावीपणे कळेलच असे नाही. ते त्यासाठी कवीने वर्णिलेले जे उद्दीपन विभाव त्याचे नायक नायिकेच्या मनावर आणि शरीरावर कोणते परिणाम होतात याचे वर्णन वा दर्शन घडविणे वर्णन वर्णन करावे व दर्शन घडवावे लागते. तरच नायक नायिकांचे भावचित्र जिवंत व परिणामकारक उतरतात. जसे एकांत, निसर्ग सौंदर्य, नायकाची चाटुवचने इत्यादी शृंगार भावनेची कारणे दोघांच्याही मनावर जसा परिणाम करतात, त्याचप्रमाणे हा परिणाम त्यांच्या बाह्य शरीरावर त्यांच्या कृतीतून व्यक्त होत राहतो. म्हणजे चित्रातील व मनातील भावना व्यक्त करणारे नायक नायिकांच्या शरीरावरील ठळकपणे दिसून येणारे जे बदल हे अनुभव. म्हणजे समोरच्या व्यक्तीला एखादं कुणाच्या चेहऱ्यावर जर राग येत आहे तर ते तिच्यातून चेहऱ्यावरूनच आपल्याला कळतो की त्या व्यक्तीला राग येत आहे, त्या व्यक्तीला एक आनंद होत आहे. तर हे आपल्या चेहऱ्याच्या हावभावावरून कळतं. त्यालाच आपण अनुभव असं म्हणतो. दोघांच्या बाबतीत होणारे हे बदल सुद्धा अनुभव म्हणजे वेगवेगळे असतात. जसं नायिकेच्या रती प्रणय भावनेचे द्योतक म्हणून तिचे लाजणे, गालावर लाली येणे, डोळे जमिनीकडे लावणे, अधुमुख होणे, हातांनी वस्त्राची चाळा करीत राहणे, पायाच्या अंगठ्याने जमीन उकरण्याचा व रेघोटी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दाखवणे, याचा अंतर्भाव अनुभवामध्ये होतो. या अनुभवांच्या जोडीला स्वेद, रोमांच इत्यादी अष्टसात्विक भावादी शरीर विकार आणि तदनुंशिक क्रिया यांचे वर्णनही केलेले असते. नायिकेच्या अभिनयातून आणि तिच्या शरीर हालचालीतून व तिच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या अष्टसात्विक भावांपैकी अनुरूभावांचे दर्शन रसिक प्रेक्षकांना उत्कटपणे येते. तिच्या ठिकाणी शृंगाराची रतिभावना खुललेली आहे, प्रबळ झालेली आहे, याचा प्रत्यय रसिकांना अत्यंत उत्कटपणे येतो. रसिकांच्या मनात नायक नायिकांच्या प्रीतिभावनेची चित्रे जिवंतपणे उभी राहण्यास मदत होते. अनुभव हे मनातील भावनांचे व्यक्त असतात. व्यक्तीच्या अंतरंगात चाललेली भावनिक खळबळ नटनट्या आपल्या अनुभवारूपी अभिनयातून प्रकट करतात. अनुभवांच्या द्वारे प्रेम भावनेप्रमाणेच शोक, भय, उत्साह, हास, विस्मय, जुगुप्सा अशा कोणत्याही स्थायी भावाचे आविष्करण किंवा दिग्दर्शन केले जाते. अनुभव हे नायक नायिकांच्या ठिकाणी काव्यनाटकात जास्त काळ टिकून राहणारे असतात असे भरतांनी अनुभवांबाबत सूचित केले आहेत. शोकरसात नटनट्या ह्याच आलंबन विभाव असतात. तर दैन्य, दारिद्र्य, अपमान, उपासमार, जीर्ण वस्त्रे, प्रावरणे, मुडका संसार, ओढाताण दर्शक वातावरण हे शोकाचे उद्दीपन विभाव होत. तसेच अश्रू, जमिनीवर आक्रोश करीत गडबडा लोळणे, डोक्याला हात लावून सुन्नपणे बसून राहणे यासारखे अभिनय म्हणजे शोकरसाचे अनुभव. तर ग्लानी, मूर्छा, चिंता, मरण यासारखे व्यभिचार भाव यांचा त्यामध्ये संयोग होतो आणि मग त्या ठिकाणी करुणाचा स्थायी जो शोक प्रबळ झाल्याचे आपणास प्रतीत होत राहते.
एकच प्याला, नटसम्राट, इथे उसळला मृत्यू यासारखी शोकात्मक नाटके पाहताना आस्वादताना आपण वरीलप्रमाणे हळूहळू शोकभावनेचा प्रत्यय आपणास शोकभावनेचा प्रत्यय येत राहतो. मी मगाशी म्हणजे मगाच्या लेक्चरला आपण सांगत होतो की नटसम्राट की विभाव म्हणजे काय, नटसम्राटचं पात्र करायचं आहे तर नटसम्राटला पहिले ती वेशभूषा करावी लागेल आणि तो नेहमी रंगमंचावर नाटक करत असतो. तर शेवटी जे शोकात्मिकेचं चित्रण जे दिलेलं आहे तर त्याला त्या रंगमंचावर दाखवलेलं असतं, म्हणजे तिथले पूर्ण वातावरण ते निर्माण केलेलं असतं आणि त्याच्यातून जे काही तो संवाद फेक करतो, म्हणजे जे संवाद बोलतो आणि त्याच्यातून करुणा रस आपल्याला दिसून येतो. तर हे ते नटसम्राट म्हणजे अगदी जिवंत भाव आपल्याला त्या नटसम्राटमध्ये दिसून येतात. ठीक आहे, तर यालाच आपण विभाव अनुभव असं म्हणतो आणि त्याच्यातून जे काही त्याच्यातून करुण रस म्हणजे दुःख वेदना त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येतात, त्याला आपण स्थायी भाव असं म्हणत असतो. स्थायी भाव असतात त्यातले ते व्यभिचार भाव. सॉरी, व्यभिचार भाव नायक नायिकांकडून स्थायी भावांच्या सोबतच स्थायी नसणाऱ्या म्हणजे विशेष प्रबळ नसणाऱ्या अन्न भावछटांचेही प्रकटीकरण अभिनयाद्वारे होत असते. निरनिळ्या रसांशी संबंधित अस्थायी स्वरूपाच्या आणि अल्पकाळ टिकणाऱ्या ज्या भावना असतात त्यांना भरतांनी व्यभिचार भाव म्हटले. जसं राग आपल्याला थोड्या वेळ करता येतो, ठीक आहे, आनंद, राग हे जे काही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येतात थोड्या वेळ पुरते येत असतात, तर ते पूर्ण काळ टिकणारे नसतात, तात्पुरते काळ टिकणारे असतात. त्याला आपण व्यभिचार भाव असं म्हणतो. वेगवेगळ्या रसात व्यभिचार भावही वेगवेगळे असतात असे नाही. काही रसात ते एकत्र येण्याचा संभव असतो. हर्ष हा व्यभिचार भाव शृंगार, वीर, हास्य, वात्सल्य, अद्भुत, भक्ती इत्यादी भावनांनी संबंधित आहे. दैन्य हे करुण आणि भयानक या दोन्ही रसात दिसते. भरतांनी सांगितलेल्या 8 रसात व्यभिचार भाव साधारणपणे पुढील प्रमाणे पाहायला मिळतं. जसं शृंगार हा स्थायी भाव रतीमध्ये येतो. हर्ष, व्रीडा, अवहितत्व, मनातील भावनांची लपालपी, औत्सुक्य, आवेग, चपलता म्हणजे मनाची अस्थिर उतावळेपणा, स्मृती इत्यादी. ठीक आहे, व्रीडा म्हणजे लज्जा एक प्रकारे. त्यानंतर करुण स्थायी भाव आहे त्याचा शोक, चिंता. याच्यापूर्वी पण आपण एक इथे घेतलेला आहे, चार्ट घेतलेला आहे, त्याच्यात पण दिलेला आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, शृंगार म्हटलं की रतिवीर, उत्साह, करुणा, शोक आणि याच्यामध्ये आणखी कुठले भाग पडतात ते दिले खाली, त्यात पण आहे आणि इथे पण दिलेलं आहे. करून बघितलं आपण आता शोक मध्ये चिंता, मरणपूर्वी अवस्था अथवा मरणप्राय अवस्था, त्रास, जडता, प्रसंगाची इष्टनिष्ठता, हितहितत्व, लक्षातच न येण्याची मनाची स्थिती, निर्वेद म्हणजे दारिद्र्य, अपमान, अधिक्षेप इत्यादी अनेक कारणांनी आलेली खिन्नता, व्याधी, शरीर किंवा मानसिक अनारोग्य, दैन्य, तेजोभंग, लाचारी इत्यादी हे करुण रसामध्ये येतं. वीर रसामध्ये काय येतं की उत्साह, हर्ष, आवेग, गर्व, आपल्याला अनुकूल अशा गोष्टी दुसऱ्यांपुढे तोरा दाखवण्याची मनाची उत्तेजितावस्था, उन्माद, वेडाची लहर, वितर्क हे की ते या प्रकारची दोलावस्था, मद्योपयोगाने होणारी मनाची असंबद्ध, विस्कळीत असंयमहीन स्थिती, अमर्ष म्हणजे राग, असहन वृत्ती, उग्रता इत्यादी हे वीर रसामध्ये येतं. अद्भुत याचा स्थायी भाव आहे विस्मय म्हणजे हर्ष. भयानक स्थायी भाव आहे भय, ग्लानी, मनाचा व शरीराचा थकवा, शंका, त्रास, सुप्त, जडता, धृती म्हणजे सुखदुःखाबाबत काळजापलीकडे गेल्याची समतेची मनोवस्था, आवेग इत्यादी. रौद्र स्थायी भाव त्याला क्रोध म्हणतात. उग्र अपमानाने होणारी तळमळ, आवेग इत्यादी. हास्यमध्ये स्थायी भाव आहे हास, हर्ष. बिभत्स स्थायी भाव आहे जुगुप्सा किंवा किळस, विषाद. स्थायी भावांना व अनुभवांना याप्रमाणे व्यभिचारी भावांची कमी अधिक प्रमाणात साथ मिळून रसनिष्पत्ती प्रक्रिया घडून येत असते. ठीक आहे, विभाव अनुभव व्यभिचार मिळून रसनिष्पत्ती होते असं भरतांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर रसप्रक्रिया भाव, विभाव, अनुभव आणि व्यभिचार भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्तीची प्रक्रिया घडते हे स्पष्टच आहे. तथापि
काव्यगत व्यक्तींच्या भावना काव्याचा आस्वाद घेणाऱ्या रसिकात कशा संक्रांत होतात? हा प्रश्न जसा महत्वाचा आहे त्याप्रमाणेच काव्यामधून निष्पन्न होणारा रस हा नेमका कोणत्या घटकामध्ये होतो हा प्रश्नही महत्वाचा आहे. रसनिष्पत्ती ही कवीच्या ठिकाणी होते, काव्यगत नायक नायिकांच्या ठिकाणी होते, त्यांच्या भूमिका करणाऱ्या नटनट्यांच्या ठिकाणी होते, की त्या रसांचा आस्वाद घेणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या ठिकाणी होते, की वरील सर्वांच्याच ठिकाणी होते. या विविध प्रश्नांचा शोध मुळेच भरताच्या रससूत्राचा अन्वयार्थ लावण्याचा अनेक टीकाकारांनी प्रयत्न केलेला आहे. त्यातील पौवर्त्यांनी लावलेले अर्थ महत्वाचे मानले जातात. आपल्याला इथे भट्टनायक आणि अभिनवगुप्त यांचा रसविचार इथे सांगितला आहे, की भट्टनायकाचा रसविचार. सुख-दुःख हे भाव त्रिगुणात्मक वस्तुमात्रातील सत्व, रज या गुणांच्या कमी अधिकपणावर अवलंबून असतात. काव्यनाटकातील वर्णनांनी अगर देखाव्यांनी वाचक प्रेक्षकांच्या अंतःकरणातील सत्वगुणांचा उद्रेक होतो, म्हणून त्यांना आनंद होतो. रस हा रसिकनिष्ठ असतो. ही गोष्ट गृहीत धरून भट्टनायकाने आपली उपपत्ती मांडली. तिचे विवेचन केले इथे थोडक्यात केले, की काव्यातील शब्दांमध्ये 3 प्रकारच्या शक्ती असतात. पहिली शक्ती अभिधा. अभिधा शक्तीच्या व्यापाराने काव्यातील शब्दांचे वाच्यार्थ रसिकांना कळतात. आता अभिधा म्हणजे काय? जी सरळ सरळ जो अर्थ असतो, म्हणजे वाक्य असते की त्याचा अर्थ आपल्याला लगेच कळतो. राम शाळेत जात आहे. आता राम शाळेत जातो असं म्हटल्यावर लगेच आपल्याला कळतं की नाही, राम शाळेत चाललाय. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दाची दुसरी शक्ती म्हणजे भावना. या भावना शक्तीच्या योगाने काव्यगत राम, सीता, दुष्यंत, शकुंतला या व्यक्ती कोणी विशिष्ट न राहता त्याचे सादरीकरण होते. म्हणजे त्या व्यक्ती रसिकाच्या दृष्टीने सामान्य स्त्री पुरुष होतात. मग या सामान्य स्त्री पुरुषांच्या भावनांना सामान्य रतिशोगादी भावनांचे स्वरूप प्राप्त होते. यानंतर भट्टनायकाने शब्दाच्या तिसऱ्या शक्तीचा निर्देश केला. ती शक्ती म्हणजे भोगिकृती अथवा चरवणा होय. तिच्याद्वारे सामान्य रसिक प्रेक्षक सामान्य बनलेला राम, सीता, दुष्यंत, शकुंतला यांच्या मनात प्रवेश करून त्यांच्या भावनांचा अनुभव घेत राहतो. जसे एखादा नट-नटी, ती काय असते? पहिले सामान्य व्यक्ती असते. ठीक आहे. मग सामान्य व्यक्ती झालं तर तो ते पात्र जेव्हा पात्र करत असतो, जसं एखादा राम, सीता आहे, त्याचं पात्र करताना त्याला त्या रामाच्या किंवा सीताच्या भूमिकेतून जावं लागते. तेव्हा त्याच्या मनात मी राम आहे, रामाने कसं वागायला पाहिजे, कशा त्या रामाच्या भावना कशा असतात, सीता कशी असते, त्याचं चित्रण कसं, तर ते पूर्ण त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे त्या सगळ्या भावना ते जेव्हा तो आपल्या मनात घेतो, की मी राम आहे आणि रामाने कसं वागायला पाहिजे, अगदी शांततेने. एखादा जर रावण असेल तर तो रागीट असेल तर तो रागीट प्रमाणे वागेल. अशा पूर्ण भावना त्यांना निर्माण करावं लागतं नटनटीला. तर त्याला त्यांनी दिलंय की भोगीकृत चरवणा. आणि तिच्याद्वारे सामान्य रसिक प्रेक्षक सामान्य बनलेल्या राम सीतांमध्येच, म्हणजे रसिकांना मुळात ते वाटलं पाहिजे की ती राम सीता आहे आणि त्याच्यातून आपण त्या रामसीतेचा अनुभव घेत. तर दुष्यंत शकुंतला यांच्या मनात प्रवेश करून त्यांच्या भावनांचा अनुभव घेत राहतो. म्हणजे भोगीकृती वा चरवणा ही शक्ती कार्यरत झाली की रसिक काव्यगत वा नाट्यगत पात्रांच्या विविध भावनांचा आस्वाद घेऊ लागतो. या अवस्थेत रसिकांच्या ठिकाणी जी उत्कट भावना जागृती होते तीच रसनिष्पत्ती होय. एखादा जर आपण पिक्चर बघत असतो तेव्हा एखादा खलनायक असतो, नायक नायिका असते, तेव्हा खलनायकाकडे बघितल्यावर आपल्याकडे त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्या वाईट भावनाच आपल्या लक्षात येतात. नायक नायिका बघितल्यावर त्यांच्याविषयी प्रेम भावना व्यक्त होतात. एखादा आईचं वर्णन दिलं असेल म्हणजे त्या प्रती ते बघितल्यावर आपल्या मनात एक वेगळी जागृती, उत्कट भावना निर्माण होतात. मग त्या सुखाच्या असो दुःखाच्या असो त्या भावना आपल्यामध्ये जे निर्माण होतात आणि आपण त्याचा आनंद घेतो त्याला रसनिष्पत्ती असं म्हणतात. म्हणजे समोरचं एखादं नाटक किंवा एखादा पिक्चरचं उदाहरण घेऊ, एखादा पिक्चर बघितल्यावर, चित्रपट बघितल्यावर त्याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो. मग तो दुःखाचा असो सुखाचा असो, ज्या भावना आपल्याला अनुभव जो आपण घेतो त्याला रसनिष्पत्ती म्हणत असतात. याप्रमाणे भट्टनायकाने मांडलेली ही उपपत्ती पटण्यासारखी आहे. काव्यगत शब्दांच्या ठिकाणी अभिधा, भावना, चरवणा या शक्ती मांडण्याचे नेमके आधार देता येत नाही. तर भट्टनायकाने मांडलेल्या या उपपत्तीच्या आधारे काव्यगत उदाहरणाद्वारे रसनिष्पत्ती कशी होते
जसं तुझी नजर फक्त क्षितिजापर्यंत, आकाश तुला कधी कळलंय का? डोळ्यांच्या कडा रुंदावून बघ, प्रतीक्षा कुठं दिसते का? डोळ्यात दाटलेला तो समुद्र दव होऊन गळताना तू कधी पाहिलास काय? माझ्या दुःखाची एक एक लाट तू किनारा कधी सोडलाच का? गारांचा पाऊस, अशोक निळकंठ यांची कविता. तर ही कविता वाचताना कवितेतील शब्दाच्या ठिकाणी असलेल्या पहिल्या अभिधा शक्तीमुळे त्या शब्दाचा वाचार्थ कळतात. मग भावना शक्तीच्या योगे कवितेत व्यक्त झालेल्या कोण्या एका दुःखी एकाकी प्रियकराचा आणि रसिकाचा प्रत्यक्षात कोणताही संबंध नाही. तथापि शब्दाची तिसरी शक्ती भोगीकृत वा चर्वणा, तिच्याद्वारे आपणास म्हणजे आस्वादकास कवितेतील प्रियकराची वेदना, तळमळ, पश्चाताप तीव्रतेने जाणवू लागते. त्याच्या चित्तातील खळबळ आता त्याची न राहता ती रसिकाचीही होऊन जाते. जे शृंगार करुणा रसांनी युक्त असणाऱ्या या नीळकंठांच्या कवितेतील अको ते काटके पाठे तुटे ना. रसिकाच्या चित्ताचाही ठाव घेतल्या वाचून अको शृंगार व करुणा रसांनी युक्त असणाऱ्या या नीळकंठाच्या कवितेतील संमिश्र भावना रसिकांच्या चित्ताचाही ठाव घेतल्या वाचून राहत नाही. येथे कवितेतील त्या अनोख्या प्रेमिकाचे साधारणीकरण होते आणि मगच तद्नुरूप भावना रसिक मनात जागृत होतात. याप्रमाणे कोणत्याही काव्यकृतीच्या आस्वादाने रसिकाच्या ठिकाणी रसनिष्पत्ती कशी होऊ शकते ते भट्टनायकाने मांडलेल्या उपपत्तीच्या आधाराने स्पष्ट करता येते. ठीक आहे. आणि भट्टनायकाने कुठल्या 3 शब्दशक्ती सांगितल्या? अभिधा, भावना, चर्वणा. या भट्टनायकाने सांगितलंय. ठीक आहे. आपण शब्दशक्ती कुठल्या बघतो आपण नेहमी? अभिधा, व्यंजना, ठीक आहे, लक्षणा, अभिधा, लक्षणा, व्यंजना या बघतो. पण भट्टनायकाने या सांगितले अभिधा, भावना आणि चर्वणा. ठीक आहे. या नाटकातून जे भाव निर्माण होतात, म्हणजे जी रसनिष्पत्ती निर्माण होते ती याद्वारे निर्माण होते असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर अभिनव गुप्ताचा रसविचार. अभिनव गुप्तनेही रस हा रसिकनिष्ठ असतो हे गृहीत धरूनही रसनिष्पत्तीविषयक आपली उपपत्ती मांडली. काव्यातील व्यक्तीच्या भावनाचे संक्रमण कसे होते हे स्पष्ट करणे अवघड असल्याने अभिनव गुप्ताने संक्रमणाची कल्पना सोडून देऊन रसिक वाचकांच्या मनात भावनांची अभिव्यक्ती वा निष्पत्ती कशी होते हे पटवून देण्याचा या उपपत्तीमधून प्रयत्न केलाय. पहिली गोष्ट म्हणजे वाचकांच्या मनातच प्रथमपासून काही उपजत भावना असतात. या उपजत भावनांवर लहानपणापासून वेगवेगळे संस्कार होत असतात. व्यवहारात या संस्कारयुक्त भावनांना आव्हान होत असते व अनेक वेळा भावना प्रबळ झाल्याचाही अनुभव येत असतो. काव्यामध्ये अशा भावनांचे वर्णन करून रसिकांच्या मनात असलेल्या भावनांना आवाहन करता येते. रसिक वाचकांच्या मनात एरवी प्रबल नसलेल्या किंवा काही प्रमाणात सुप्त असलेल्या या भावनांना काव्य वाचनाने चेतना मिळते व त्या जागृत होतात. अशा वेळी मनाची जी वृत्ती होते तिलाच रस असे म्हणावयाचे. रसिक मनात मूळच्याच असलेल्या या भावनांना उत्कटत्व प्राप्त झाल्याने त्या नव्याने निर्माण झाल्या असे म्हणता येत नाही. म्हणून याला अभिनव गुप्त रसनिष्पत्ती असे न म्हणता रसाची अभिव्यक्ती असे म्हणतो. त्यांनी भट्टनायकाची साधारणीकरण ही संकल्पना मान्य केली. रसिकाचा आस्वाद व्यंजना व्यापारातून अनिश्चित आहे असे अभिनव गुप्तांनी दाखवून दिलेले आहे. ठीक आहे. त्यांनी काय दिलेले आहे की रसिकांच्या मनात असलेल्या भावनांना आवाहन करता येते. रसिकांच्या मनात एरवी प्रबल नसलेल्या किंवा काही प्रमाणात सुप्त असलेल्या या भावनांना काव्य वाचनाने चेतना मिळते, त्या जागृत होतात. अशा वेळी मनाची जी वृत्ती होते तिलाच रस असे म्हणायचे. आणि रसिक मनात मूळच्याच असलेल्या या भावनांचा उत्कटत्व प्राप्त झाल्याने त्या नव्याने निर्माण झाल्या असे म्हणता येत नाही. म्हणून याला अभिनव गुप्त रसनिष्पत्ती असे न म्हणता रसाची अभिव्यक्ती म्हणतो. म्हणजे तो रसिक नेमकं त्या वाचनातून त्याच्या मनात ज्या भावना सुप्त भावना जागृत होतात, त्याला त्यातून चेतना मिळते, त्याला रसाची अभिव्यक्ती असं अभिनव गुप्त म्हणतो. आणि भट्टनायकाने साधारणीकरण ही संकल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी भावना, अभिधा, ठीक आहे, चर्वणा या त्यांनी शब्दशक्तींचा वापर केलेला आहे. व्यक्तिविशिष्ट ज्ञान आणि साधारणाच्या पातळीवरून होणारे व्यक्तिनिरपेक्ष ज्ञान हे आत्मानुप्रवेशित त्रिविध प्रतीती व्यंजना व्यापाराने होते.
काव्यातील कवी कौशल्याने ही प्रक्रिया अधिक उत्कटत्वाने घडून येते. जसे काव्य नाटकामध्ये विभावादींच्या योगाने व्यक्त होणारा स्थायी भाव हा प्रारंभी व्यक्तिसंबंध असला तरी कवीच्या कौशल्याने त्याचे तात्काळ सादरीकरण होते. नाटकातील दुष्यंत, शकुंतला यांना सामान्य स्त्री पुरुषांचे स्वरूप लाभते. त्याच्या अभिनयातून व्यक्त होणारा प्रणयभाव विशिष्ट व्यक्तीचा न राहता मानवी प्रणयाचा होतो. साधारण्याच्या पातळीवरून अनुभवास येणारा त्याचा प्रणयभाव त्यावेळी रसिकांचा वासनारूप स्थायी भावाशी संवादी असल्यामुळे त्यामध्ये रसिकाचा नकळत अनुप्रवेश होतो आणि मग तो त्याला आस्वाद्य होतो. नट वा रसिक या दोघांचाही तो व्यक्तिगत मनोविकार राहत नाही. अशा प्रकारे भट्टनायक आणि अभिनवगुप्त या समकालीन आचार्यांनी भरतांच्या रसनिष्पत्ती विषयक सूत्राचा अन्वयार्थ दोन वेगवेगळ्या उपपत्ती मांडून लावण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही रस हा रसिकनिष्ठ असतो यावर भर दिला आणि यापूर्वी होऊन गेलेल्या शंकू, भट्टलोलक यांनी रसनिष्पत्तीमध्ये रस व रसिकांचा संबंध नाकारला. विशेषतः अभिनवगुप्ताच्या उपपत्तीला मम्मट, हेमचंद्र, विश्वनाथ, प्रभाकर, मधुसूदन सरस्वती, जगन्नाथ या उत्तरकालीन ख्यातनाम साहित्य मीमांसकांनीही मान्यता दिली होती. नंतर रसनिष्पत्ती संबंध प्रामुख्याने मानवी भावनांशी असतो. आजच्या दृष्टीने भावनांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्रीय दृष्ट्या काव्य वाचले की प्रथम त्याच्या अर्थाचे ग्रहण होते, मग ती भावना जागृती होते आणि यातली पहिली क्रिया बौद्धिक तर दुसरी भावनिक आहे. अर्थाचे ग्रहण झाल्यावरच मनन भावन चर्वण शक्य असते. जसे आई हा शब्द वाचला किंवा ऐकला तरी रसिकांच्या मनातल्या अनेक संस्कारांना तो हलवू शकतो. शब्दाचे वाचन वा श्रवण हे केवळ साधन कारण आहे. अर्थात आईविषयी जसा त्याचा अनुभव तसा त्या शब्दाला त्याच्याकडून प्रतिक्रियारूप प्रतिसाद मिळणार. आईबद्दल एखाद्याच्या मनातील भावना फारशा अनुकूल नसल्या तर त्याची भावनिक प्रतिक्रिया रसरूप पावणार नाही. रसपरिपोषाबद्दलचे हे मानसशास्त्रीय विश्लेषण बरेचसे वास्तवाला आणि रसिकांच्या प्रतीतीला धरून आहे असे वाटते. हे अशा प्रकारे ही रसनिष्पत्ती रसनिष्पत्तीमध्ये काय लक्षात ठेवायचे? विभाव, अनुभव आणि व्यभिचार यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते आणि रसनिष्पत्ती ही रसिकांच्या मनात निर्माण होत असते. ठीक आहे. कशी रसिकांच्या मनात निर्माण होते? जेव्हा एखादा नट नटी एखादा अभिनय करतो आणि तो अभिनय अगदी असा जिवंत जो रसिकांना भासतो, म्हणजे कुठले जो प्रसंग असेल, एखादा घटना प्रसंग असेल आणि त्यामुळे रसिकांना ते आपल्या स्वतःच्या जीवनाशी कुठेतरी मिळतं जुळतं आहे, कुठेतरी समरस झालेलं आहे असं त्या रसिकाला वाटतं. त्यातल्या तो भावना त्याच्यामध्ये त्या निर्माण होतात आणि त्याचा तो सुखद किंवा दुःखद असा अनुभव घेत असतो. त्याला रसनिष्पत्ती असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता समोरचं बघूया आपण. हे घेतलंय ना आपण. ठीक आहे. थोडे काही प्रश्न बघून घेऊ आणि त्याच्या समोरचा भाग उद्या बघूया. मग चला. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये जुनेच प्रश्न आहे. 2002, 2000 मधले, 2012चे. ठीक आहे. PYQ आहे सगळे. वस्तुनिष्ठ प्रश्न कुठले की भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये किती रसांचे विवेचन होतात? तर भरतांच्या नाट्यशास्त्रांमध्ये 8 रसांचे विवेचन होतात. भव्यदत्ततेचा सिद्धांत कोणी मांडला? तर लॉजॉयनस यांनी मांडलेला आहे. नेट 2012ला हा प्रश्न आलेला आहे. हे सगळे जुने प्रश्न थोडे करून ठेवायचे. यातले 1 ना 2 येतातच नेहमी. ठीक आहे. रसचर्चा ही अडगळ आहे असे मत कोणी मांडले? नेट 2007ला आलेला प्रश्न आहे. तो गंगाधर गाडगीळ यांनी रसचर्चा ही अडगळ आहे असं मत मांडलेलं आहे. प्लेटोने साहित्याकडे पाहण्याचे कोणते 2 दृष्टिकोन सांगितले? नेट 2009 मध्ये आलेले नीतिशास्त्रीय आणि सौंदर्यशास्त्रीय. याच्यामध्ये उत्तर टीकच केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला वाचायला सोपं जाईल. खडक आणि पाणी या समीक्षा ग्रंथांचे कर्ते कोण? सेट 2007 मध्ये आलेले आहे गंगाधर गाडगीळ. हे खडक आणि पाणी या समीक्षा ग्रंथाचे कर्ते आहे. पासंग खूपदा विचारण्यात आलेल्या आहे. जोड्या लावांमध्ये पण आलेला आहे. एका वाक्यात सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. नेट सेट दोन्ही याला विचारलंय. पासंग या टीका ग्रंथाच्या कर्त्या कोण? तर त्या कुसुमावती देशपांडे आहेत. नेट 2012 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि नंतरही बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे.
त्यानंतर क्रिटिक ऑफ प्युअर रिझन, क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन, क्रिटिक ऑफ जजमेंट या ग्रंथाचे कर्तृत्व कोणाकडे जाते? 2012 मध्ये आलेले इमॅन्युअल कांट या ग्रंथाचे कर्ते या ग्रंथकाराकडे जातं. रीतीऐवजी मार्ग किंवा पद्धती असे शब्द कोणी वापरले? तर दंडी यांनी वापरलेले आहे. आणि रीती कोणी सांगितलंय? वामनाने. ठीक आहे. काव्यालंकार या संस्कृत ग्रंथाचा लेखक कोण? तर भामह हा काव्यालंकार या संस्कृत ग्रंथाचा लेखक आहे. काव्यादर्श दंडी. त्यानंतर नाट्यालंकार सार संग्रह या ग्रंथाचा लेखक कोण? उद्भट. हे सुद्धा आलेलं आहे पेपरला, हे सगळेच आलेलेच आहे. वामनांचा खालीलपैकी ग्रंथ कोणता? काव्यालंकार सूत्रवृत्ती. हा फार पूर्वी पण विचारलाय, नंतर मधात पण, आणि इतक्या 2 वर्षापूर्वीच्या नेटला पण विचारलेला. त्यानंतर जोड्या लावा 1999 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. सरस्वती कंठाभरण भोज, वक्रोक्ती जीवित कुंतकाचा ग्रंथ आहे. काव्यप्रकाश मम्मट आणि काव्यमीमांसा राजशेखर. सिद्धांत आणि विचारवंत यांच्या जोड्या 2008 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. अनेकार्थता एरिस्टॉटल, प्रेरणा संतुलन आय रिचर्ड्स, विरचनावाद जेक्स डेरिडा, श्रीवाद सीमांदी बोवा. ठीक आहे. त्यानंतर नेट 2005 ला आलेला मानुषता शरदचंद्र मुक्तिबोध, क्रांतिरस आचार्य जावडेकर, विदग्ध वाङ्मय हना आपटे, नवनैतिकता भालचंद्र नेमाडे. पुन्हा 2009 ला आलेला हा प्रश्न आहे. प्लेटो रिपब्लिक, एरिस्टॉटल पोएटिक्स हा ग्रंथ आहे. टी.एस. इलियट न्यू क्रिटिसिझम, जेम्स फ्रेझर गोल्डन बाऊ. जोड्या जुळवा 2007 मध्ये आलेला आहे. समाधिभ्रम शंकुक, अनुब्ध वसा भट्टतोत, महारस महारसांचाच आहे. सौंदर्यम अलंकार वामन. संकल्पना आणि त्यांचे मीमांसक 2003 मध्ये आलेले आहे. चित्रतुरक द्वंद्व कल्पना शंकुक, देवासुर द्वंद्व कल्पना दी.के. बेडेकर, विरोधाभास ब्रुक्स, हेतुरहित हेतुपूर्णता कांट. त्यानंतर जोड्या लावा 1995 मध्ये आलेले हे जोड्या लावा. टीका विवेक प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर, अभिनव काव्यप्रकाश, राष्ट्रजोग काव्यलोचन द. के. केळकर, रसविमर्श के. ना. वाटवे. 95 नंतर सुद्धा बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारलेले आहे. एका वाक्यात सुद्धा आहे. ठीक आहे. जे जोड्या लावत येतात ना ते एका वाक्याच्या दृष्टीने सुद्धा करून ठेवायचं आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये भरपूरदा विचारलं आणि जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलेलं. त्यानंतर जोड्या जुळवा नेट 2007. टीका विवेक श्री.के. क्षीरसागर, बघा इकडे 95 नंतर इकडे 2007 याच्या मधात सुद्धा आलेला आहे. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याचदा विचारलेला आहे. टीकाकार पण विचारलेले वाभा पाठक, टीका स्वयंवर भालचंद्र नेमाडे, टीका वस्त्रहरण आनंद पाटील. जोड्या जुळवा नेट 2004 मध्ये आलेला आहे. तत् नाथो फ्राय, भावना संक्रमण फ्राईड, कुलसाम्य विटगिल्स्टाईन, स्वभावता वादग्रस्त संकल्पना टॉल्स्टॉय यांचा. त्यानंतर अतिवास्तववादाच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्य स्वप्न आणि अर्धसुप्त मनातील जीवन यांना कोणी प्राधान्य दिले? तर आंद्रे ब्रेंता यांनी दिले. नेट 2000 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. पुन्हा नेट 2000 मध्ये आलेल्या प्रक्षोभ रसाची कल्पना कोणी मांडली? आचार्य जावडेकर. त्यानंतर औचित्य हे काव्याचे जीवित आहे ही भूमिका कोणाची आहे? औचित्य विचार क्षेमेंद्रचा आहे. ठीक आहे, जगन्नाथचं नाही. एक मिनिट. औचित्य विचार हे काव्याचे जीवित आहे असं जगन्नाथनी म्हटलंय आणि औचित्य विचार क्षेमेंद्रनी केलंय. ठीक आहे. ध्वनिमताचे आक्षेपक कोण आहेत? भट्टनायक. त्यानंतर सेट 2000 मध्ये आलेला आहे. मराठी समीक्षेत पोत या संकल्पनेची मांडणी द. गोडसे यांनी केली. हे सुद्धा एका वाक्यात आलेलंच आहे. जोड्या लावामध्ये सुद्धा आलेलं आहे. इतक्यात आपण मला वाटते सेटचा पण पेपर बघितलाय त्याच्यामध्ये पण आलाय, बरेचदा आलेला आहे. पोत पाचंग वगैरे. साहित्यातील बिभत्स गारठा हा लेख दी.के. बेडेकर यांनी लिहिलेला आहे. सेट 2000 मध्ये आलेला प्रश्न आहे. सामाजिकतेच्या अंगाने प्राचीन साहित्याचा प्रथमतः विशेषत्वाने कोणत्या समीक्षकाने विचार केलेला आहे? सेट 2000 मध्ये आलेले केतकरांनी केले, श्रीव्य केतकर. एरिस्टॉटलच्या पोएटिक्स या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद कोणी केला? गोवी करंदीकर यांनी केलाय. सेट 2000 मध्ये आलेला आहे.
भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये किती रसाचे विवेचन केलेले आहे? 8 रसाचे विवेचन केलेले आहे. रसाची अभिव्यक्ती कशी होते हे स्पष्ट करताना चित्रतुल्यन्यायाचे उदाहरण श्री शंकुक यांनी दिले. येथे समस्त बहिरे बसतात लोक हे अनोक्ती कोणी लिहिलेली आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेली आहे. सेट 2000 मध्ये आलेला प्रश्न आहे. स्थायी विलक्षण एव रस ही भूमिका कोणी घेतली? अभिनव गुप्त. जे स्थायी आपण बघितलं स्थायी भाव 3. त्यानंतर जोड्या जुळवा काव्यांच्या व्याख्या इथे दिलेल्या आहे. शब्दार्थो सहितम वाक्य काव्यम भामह ननु शब्दार्थो काव्यम रुद्रट रीतिरात्मा आत्मा काव्यस्य वामन शरीर तावदिष्ठार्थ व्यवच्छिन्ना पदावली दंडी. ठीक आहे, या काव्याच्या व्याख्या. मराठीत कलेचे माध्यम आणि साधन असा भेद कोणी केला? बासी मर्ढेकर. सेट 2000 मध्ये आलेला आहे. मराठीत नवनैतिकतेची मांडणी प्रथम कोणी केली? भालचंद्र नेमाडे. सेट 2000 ला आलेला आहे. मराठी लोकधाटी आविष्काराची मीमांसा कोणी केली? द ग गोडसे. सेट 2000 ला आलेला आहे. मराठी साहित्यिक करारांची कल्पना कोणी आणली? सेट 2000 मध्ये आलेला आहे. मिलिंद माळशे. अनेकार्थतेचा 7 प्रकाश विषयीची चर्चा कोणी केली? क्लिन्स ब्रुक्स यांनी. मार्क्सवादाच्या आधारे मराठी साहित्याची चिकित्सा प्रथम कोणी केली? सेट 2000 मध्ये आलेला आहे. दी के बेडेकर यांनी. त्यानंतर वाचिक कृतीचा सिद्धांत कोणी लिहिला? सी एस पियर्स. खालील व्याख्या व कळते यांच्या जोड्या जुळवा. आता या प्रतिभेच्या व्याख्या आहेत. ठीक आहे, मग अशी आपण ज्या बघितल्या त्या काव्याच्या. प्रतिभाशक्ती म्हणजे कवित्वाची बीज वामन. अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा प्रतिभा अभिनव गुप्त यांनी ही व्याख्या केली आहे. कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार मम्मट आणि पूर्ववासना गुणांनी बंदी प्रतिभानम दंडी. ठीक आहे, प्रतिभा आपण जेव्हा वैशिष्ट्य बघत होतो तेव्हा ही सगळ्या व्याख्यांचा विचार त्यामध्ये केलेला आहे. सहज साधता येईल तो अलंकार असे कोण म्हणतो? आनंदवर्धन. नियमोल्लंघनाची कल्पना कोणत्या समीक्षा पद्धतीला अधिक पोषण आहे? शैली वैज्ञानिक. सेट 2000 लाही आलेल्या आणि नेट 2005 ला. देशीवादाची विस्तृत मांडणी प्रथमतः कोणी केली? सेट 1998 ला आलेला आहे. भालचंद्र नेमाडे. रस हा स्थायी नसून स्थायीचे अनुकरण आहे हे मत कोणी मांडले? अभिनव गुप्तांनी मांडलेले आहे. शंकुकने स्थायीचे अनुकरण केलेले. हे सांगते मी थोडं मी दोघांमध्ये. इथे शंकुक केलेला आहे पण बघते मी थोडं बघेल. खालीलपैकी राग जाधव यांचा समीक्षा ग्रंथ कोणता? आनंदाचा डोह. ग्रंथाची कालानुक्रमाने मांडणी करा. सेट 2009 मध्ये. वक्तृत्व जीवित औचित्य विचार चर्चा साहित्य दर्पण रसगंगाधर. बांधिलकी आणि सामिलकी हा भेद कोणी केला? सेट 2000 मध्ये आलेला विवा शिरवाडकर. मराठी साहित्य हे इतके परभृत आहे की ते पुरेसे परभृत नाही हे विधान कोणी केले? बासी मर्ढेकर. त्यानंतर रसाची अभिव्यक्ती कशी होते हे स्पष्ट करताना चित्रतुल्यन्यायाचे उदाहरण कोणी दिले? श्री शंकुक यांनी दिले. सेट 2000 मध्ये आलेला प्रश्न. हे डबल झाले आहे बहुतेक. ठीक आहे, हे जे काही जुने प्रश्न आहेत ते पूर्ण अगदी मुखपाठ करून ठेवा. साहित्यशास्त्रातले आपलं काही साहित्यशास्त्रातला अजून भाग व्हायचा आहे. थोडा वेळ होता म्हणून मी घेतलं. ठीक आहे, तर हे सगळे प्रश्न जे जुने आहेत ते थोडे करून ठेवा. आपले 1 ना 2 येतातच. थोडं जे वाक्यरचना आहे वाक्यरचना थोडी बदललेली असते. ठीक आहे, कधी जोड्या लवांमध्ये येतात तर कधी एका वाक्यात येतात. तर या दृष्टीने थोडं साहित्यशास्त्राचं करायचं आहे. ठीक आहे, विधानामध्ये फार कमी येतात पण थोडं कमी येतात. ठीक आहे, सकाळी घेते समोरचा भाग. ठीक आहे, प्रतिभा झालेला आहे आपलं. प्रतिभाच्या व्याख्या पण आपण इथे पण बघितल्या आणि त्याच्यात पण बघितल्या आहे. रसनिष्पत्ती पण बघितलेले आहे. ठीक आहे, अलंकार विचार थोडक्यात बघितलं आपण, ते व्याकरणात घेणार आहोत. चला, सकाळी 8:30 ला घेते, त्याच्या समोरचा भाग घेते मी. ठीक आहे, चल काही विचारायचं होतं कुणाला? मॅडम हा व्हिडिओ पाठवाल का लगेच? हो, पाठवते. आणि इतक्यात ना ते रेकॉर्ड लेक्चर प्रायव्हेट मध्ये येत आहे, तर मी सगळे तुमचे रेकॉर्ड झालेले आहे, फक्त ते मी अपलोड करताना प्रायव्हेट मध्ये येत आहे. तर काय प्रॉब्लेम झाला मला पण ते कळलं नाही. आता मी 2 पाठवले तर ते पण काहीतरी प्रायव्हेट मध्ये आहे असं म्हणत आहे.
तर बघते मी ते. ठीक आहे, PDF तर पाठवतेच मी. फक्त रेकॉर्ड लेक्चरसाठी थोडं थांबा, बघते मी. काय प्रॉब्लेम झाला मलाही माहित नाही, कारण की मी ते अपलोड करताना रेकॉर्ड तर तुमचे झालेले आहे, फक्त ते अपलोड करताना ते नंतर प्रायव्हेट मध्ये येत आहे. तिथे फक्त येत आहे की ते पब्लिश करा. मी पब्लिश न करता तुमच्या ग्रुपमध्ये टाकते ना, अनलिस्ट मध्ये टाकते मी. त्यामुळेच तर बघते. ठीक आहे, हे मी पब्लिश करत नाही ना आपले व्हिडिओ, त्याच्यामुळे. म्हणजे पब्लिश साठी मॅम ते थोडंसं इम्पॉर्टंट. काय म्हटलं? हॅलो हा, मॅम, थोडंसं ते इम्पॉर्टंट PDF सगळे सिक्वेन्सनं पाठवा ना, थोडंसं आम्ही झेरॉक्स वगैरे काढून घेतो. तुम्हाला पाठवलेच आहे ना, जे रोजचे सुरू आहे ते सगळे महत्वाचेच आहे. पण ते सगळे सिक्वेन्स आहेत का मॅम? हो, सिक्वेन्सनीच आपण जे क्लासमध्ये घेत आहे ते सिक्वेन्सनीच तर आहे. अच्छा, ठीक आहे. हा, क्लासमध्ये आपण एक एक लेक्चर वाईजच घेत आहे ना, सिक्वेन्सनीच आहे ते. ओके. हम्म. हा जर झाला की मग पुन्हा तुम्हाला एक युनिट झालं की एक युनिटचे काढत चला. म्हणजे पूर्ण एक घटक झाला की मग ते एका घटकाचे म्हणजे काढून वेगवेगळे ठेवत चला. जर तुम्हाला वाटत आहे तर काढा, जे महत्वाचे आहे ते काढा. असं पूर्ण इतकं काढाल तर खूप तुमचे होऊन जाईल. ओके. मॅम रेकॉर्डेड लेक्चर ऍपमध्ये पण आहेत का? ऍपमध्ये नाही, ऍपमध्ये जुने आहेत, आत्ताचे नाही आहे. हे जे आहेत ना आता जे आपले चालू आहे ते नाही, जुने आहेत. मग ते आणि टाकणार आहेत त्याच्यामध्ये का? हे टाकेल मी, तुमचे रेकॉर्ड झालेले आहेत. फक्त जे अपलोड करताय ना, तर तुम्ही म्हणता ते प्रायव्हेट मध्ये येत आहे म्हणून, तर ते काय प्रॉब्लेम झाला ते बघते. आणि पुन्हा एकदा रेकॉर्ड होऊन आहेत तुमचे लेक्चर, फक्त ते अपलोड होताना प्रायव्हेट मध्ये येतात आहे. आता 3-4 दिवसाचे तेच येतात, तसेच येत आहेत. तर काय प्रॉब्लेम आहे तर मी विचारते आणि मग ते टाकते, तुम्हाला पाठवते कंटिन्यू मध्ये. ठीक आहे, तर सध्या तुम्ही ते PDF ठीक आहे. वाचायला सुरुवात करा. तुम्हाला हे नोट्स तर मी पाठवतच आहे. ठीक आहे, थोडे नोट्स हॅलो वाचून मॅडम. काढा. हा, बोला ना. आता तुम्ही सिलेबस पाठवलाय हा. शेटचा. हम्म. मला असं म्हणायचं होतं की आता आपला पहिला घटक युनिट घटक चालू आहे, बरोबर आहे? पहिला नाही चालू आहे, 8वा नाही, चालू आहे. पहिला नाही, 8वा चालू आहे. हा, हा मग 8वा जो घटक आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय, हा हा घटक सुरू झाला की हा त्याच्या जेवढ्या काही PDF आहेत हा ते सलग जर पाठवल्या तर कसं होतंय, मध्ये मध्ये लिंक आली किंवा काही मेसेज आले की आम्हाला सिक्वेन्स जरा कळायला थोडासा जमलिंग व्हायला लागले. मग आता 8वा घटक चालू झालाय, समजा 8व्या घटकाचे एक 7 PDF असतील, तर त्या 7च्या 7 PDF तुम्ही सिक्वेन्सनी पटपट पटपट पाठवल्या ना, तर मग आम्हाला पण त्याचे झेरॉक्स काढायला सोपं जाईल. ते कसं होतंय, हो, परत काही दिवसांनी ते डाउनलोड पण होत नाहीयेत आमच्या मोबाईलमध्ये बराच वेळ तुम्ही झाल्यानंतर. तुम्ही तेव्हाच्या तेव्हा ते डाउनलोड करत नाही म्हणून होत नाही. आणि ते काय हा. होते, तुम्ही परत जर तुम्हाला पाठवले नाही इकडे नंतर, तर ते हम्म. जे बाकीचे वाचतात ना त्यांना ते इतकं स्क्रोल करत राहावं लागतं. हा, मग बाकी ते आम्हालाही तसंच व्हायला लागलंय मला पण, की हा, पूर्ण पाठीमागं जावं लागायला लागले. मग आता बऱ्याचशा PDF अशा झाल्यात की तुम्हाला परत रिक्वेस्ट पाठवा पाठवा म्हणायला लागले ते, की पुन्हा एकदा PDF सेंड करा. मग मला असं सगळ्यांचं वाटत सगळे होतं की मला ते, आपण पण तुम्ही काय करता की तेव्हाच्या तेव्हा ते PDF डाउनलोड करतच नाही. आणि मग काय होतं की हम्म. बऱ्याच दिवसांनी मग मला तुम्ही मेसेज करता की आमचे डाउनलोड होत नाही. आणि मी जे नाही, ग्रुपमध्ये जर परत पाठवलं ना, हे सगळे ग्रुपमध्ये पाठवूच नका आता मॅडम. मला असं म्हणायचंय की आपण आता हे किती आपण एक 10-12 जण आहोत, बरोबर आहे? 10-12 जणांचा तुम्ही एक ब्रॉडकास्ट जर ग्रुप केला तुम्ही, आणि त्या माझ्या ह्याच्यात ब्रॉडकास्टच्या ऑलरेडी ग्रुपमध्ये तुम्ही इतके टाकलं. ग्रुप आहे, ऑलरेडी इतके ग्रुप आहे की नाही, एक जर ब्रॉडकास्टला नाही नाही एकच ग्रुप करायचंय. मग ब्रॉडकास्ट जर केला तर आम्हाला ऑलरेडी ते पर्सनली खूप त्या ग्रुप नोट्स आहे येतील माझ्या त्या ह्याच्यात. घटकाच्या. की खूप मी आमचे बरं पण मॅम, आहेत एका एका मॅडम, पण आता चॅप्टरचे काय तरी करायचं? PDF टाकून द्या ना. एका चॅप्टरचे PDF टाकून द्या ना, पूर्ण एक चॅप्टर असं तरी करा मग. हा. तर ते तुमचं साहित्यशास्त्र एक कम्प्लीट होऊ तर द्या. साहित्यशास्त्र ओके मॅम, ठीक आहे, चालेल. एक चॅप्टर म्हणजे तुमचं तो एक चॅप्टर नसतोच, पॉइंट्स असतात. तुम्हाला हो हो. सिलेबस जो मग दिलाय ना तो तुम्हाला पॉइंट्स आहे. ठीक आहे,